हॅलो नमस्कार. आज संडे आणि चला बऱ्याच दिवसातून मी व्लॉग बनवत आहे. म्हणजे मध्ये मी बनवलेच नाही आणि तेच मी 4-4, 5-5 दिवसांनी टाकत होते. तर चला आज रविवारचाच खास बेत काय बनवायचं आहे दाखवते. इकडे मी भात करून घेतलेला आहे आणि इथं आता मटण करायचं आहे. तर मसाला पण मी काढून घेतलेला आहे इथं, जो लागतो तो काळा मसाला. आणि त्याच्यानंतर मॅरिनेट करायला हा कोथिंबीर, आल्याचा आणि लसणाचा मसाला काढून घेतलेला आहे. आता हे मटण 2-4 वेळा धुवून घेते आणि भाजीला म्हणजे शिजायला टाकते. इकडं मी पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. चला आता हे माझं आणि मनीमाऊचं आज मस्त जेवण आहे. मनीमाऊ पण खाते, तिला शिजवलेलंच लागतं, कच्चं नाही खाती. कच्चं सरडं बाकीचं बाहेरचं काही सरडे होऊन कच्चे खाईन, पण हे कच्चं नाही खाती. हळद टाकून घेतली आहे मी, धने पावडर आणि आता हे मीठ. आणि ह्यानंतर हे सर्व जे मी केलं होतं मिश्रण, आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट ती पण टाकून दिलेली आहे. चला आता भात झाले ते उतरून आता तेल घेते टाकून. तेलही जास्त पडलं होतं, काढून घेतलं. हे मी आता आहे ना असंच ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने कुकरचं झाकण लावेल. पण आता सध्या आहे ना असं झाकून ठेवते, म्हणजे पाणी सुटन याच्यामध्ये मटणाला. मस्त याला आहे ना पाणी सुटले छान. ओ तुला बसायला थांब, आता तुझ्यासाठी आता झटपट घेते करू ना. आता कुकरला झाकण लावते आणि पटकन करून घेते, मग आपण दोघी खाऊ. चला आता मी कुकरला काय करते, झाकण लावून घेते आणि शिट्ट्या होऊन देते 7-8. थोडंसं पाणी टाकलं आहे मी. चला इकडं आता मटण शिजून घेतलेलं आहे. इकडं मसाला पण तयारच आहे, आधीच तयार केलेला होता मी. आता फक्त याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकले आहेत. धना पावडर, मटण मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कोथिंबीर आता टाकून मस्तपैकी आता हे मटण मी काय करते फोडणी देऊन घेते. जा आता झाले, आत्ता जेवण झालं आणि मटणाचे हे आलं होतं खायला. हाडकं बिडकं दिले याला खायला. आपल्या इथं काय चालू आहे तुम्हाला दाखवते. आपल्या इकडं आहे ना ठोकळे लावायचं काम चालू आहे. आणि लावायचं कुठे आहे, हे इथपर्यंतच लावणार. हे इथून म्हणजे घराचा जेवढा भाग आहे तिथून आणि इथपर्यंत असं. तिथून आता सपाट करतील एक लाईन आणि मग याच्यावर ठोकळे टाकतील. ठोकळे कुठं आणलं ही, वाव मस्त फुललेलीचे फुलं फुललेली बघा. मी काल दाखवलं होतं, मागच्या व्हिडिओ दाखवलेले. आणि आज आहे रविवार, किती छान दिसतंय, सगळे फुललेले, भारी वाटतं. मी म्हणत होते थोडीशी बाजू तिकडून घ्यायची, तिकडे दिसतंय ना ठोकळा सिमेंटचा तिथून. पण आता हे झाडांमुळे आहे ना तो इथून तर इतकंच करायचं आहे. पावसाळ्यामध्ये ना लई चिकचिक होती त्याच्यामुळं, आणि इतकी माती होती त्याच्यामुळं. आता यांनी असं इथून घ्यायचं, इथून ते नळापर्यंत. अक्काचे तर भांडे चालू आहे, जेवणं झाले म्हणायचे, मग आत्ताशी झालं. ठोकळे नाही दिसत ग, गाडी येऊ राहिली का. चला अक्काच्या इथं मटणच होतं. आता माझ्या इथं मटण म्हटल्यानंतर अक्काच्या इथं मटणच होतं. हां आत्ताशीच झालं. आज पाऊस येतोय म्हणते, आता काय माहिती कधी पाऊस पडतो का ग. पावसाची वाटतं सारे वाट पाहू नये. लाईटसुद्धा नाही, काय करू, इतकं गरम होतं आहे काय सांगा. खिडकी उघडं होतं. आत्ता चष्म्यावर माझा पाय, त्या चष्मा गेला असता मी असंच ठेवला होता खाली. आता हे दोघी मायले की आल्या, चपाती खायची, देऊ का, थांबा आणते. धर
तुला धर, ये इकडं. ते खाऊन देत नाही. यांचं काम झालं आहे सपाटीकरण. आता ते वाट पाहू राहिले आहे ठोकळ्यांचे. म्हणजे यांचं काम जे आहे ते घराचं पूर्ण होईल. म्हणजे घरातलंही झालं, बाहेरचं पण. आता 1 वाजलं आहे आणि जेवण करून बसले, पण आहे ना ती ज्या ठोकळे जे आहेत, ठोकळे अजून आलेले नाही. म्हणजे त्यांचीच गाडी आलेली नाही आहे. तर 11 वाजताच आले होते. तेवढं काम केलं त्यांनी. मग आता काय करणार आहे, मग घेतलं जेवण करून आणि बसले. आता कधी गाडी येते काय नाही त्यांची. पाऊस जर आला तर मग हे कामही लांबल. चला, ठोकळे आलेले आहे आणि आता किती वाजले माहिती का? 1:30 वाजत आलेले आहे. 1:30 वाजून गेला आहे. आता आहे ना, ही सर्व जी आणलेली खडी आहे, खडी आता ही सगळीकडे अशी पसरून घ्यायची. सरळ सपाटीकरण करायचं आहे जरा. ते खालीवर आहे. चला, सगळे बिलगले आता कामाला. ते तिथून झालं आता सगळं सरळ सपाट. खडी टाकली. आता ही फरशी आहे ना, आडवी तिडवी मध्येच येते आहे आणि ती वेगळी पण वाटते. म्हणून म्हटलं की ही फरशी अशी मध्यभागी घेऊन करता येईल का, त्यांचा विचार चालू आहे. आता होईल की नाही रांगोळीसाठी आपल्याला. ठोकळे काल पण असंच आभाळ होतं, पण कसलं काय पाऊस काय पडलाच नाही. अगदी थोडा थोडा काहीतरी आला असं तोंड दाखवायला. आज तर चांगलं सांगतोय पाऊस मॅपमध्ये, पण मग काय माहिती. आणि आज आता 28 जून आहे. 28 जून पाना आमच्या इथं नुसतं फळी मारलेली आहे, पण अजून पेरण्यासुद्धा नाही झालेल्या. तर 2 ट्रॉलीमध्ये आणलेले हे ठोकळे. आता ही पहिली ट्रॉली तिकडून घेऊन येऊ राहिले इकडच्या साईडला, आणि ही दुसरी ट्रॉली इथं. ठोकळे असे झूम. चला, इकडं मापा घ्यायचं काम चालू आहे आणि तिकडून आले पण आहे. मला असं वाटलं की होतंय की नाही, कारण कसं आहे जवळजवळ 1 वाजताच ही वाळू आली होती. पण आता बरोबर ठोकळे पण आलेले आहे आणि आता झालं पण त्यांनी, म्हणजे लगेच सपाट पण केलेलं आहे. आणि ते म्हणे की एका दिवसामध्ये होऊन जाईन हे सगळं. चला, आता सगळे ठोकळे उतरू राहिलेले आहे आणि काही लावत आहे तर, आणि ठोकाठोकी पण चालू आहे. पाऊस गेला. इतक्या वेळ ढग आले होते पण गेलं. हे इकडं मोकळं. उतरवता इतकं बरंचसं लावून पण झालं. एकच जण लावत होता, पण आता 2 जणच झाले सावील. आणि हे बघा किती असं थोडासा उतार केलेला आहे तो, म्हणजे पाणी असं थांबून नाही राहणार. असंच इकडं येईन. ही अशी नक्षी आहे की अशी पट्ट्याची, नंतर फुलं, हे नक्षीचे अलग. हे चला, बाजार आलेला आहे.
थेंब पडू राहिलेली आहे. आला आहे पाऊस. फरशीचं काही काम नाही आता. ही रांगोळीची फरशी गेली. कशी रांगोळी जाते की अशीच काढावं लागेल. अजून याच्यावर सिमेंट टाकायचं. ही फुलांची डिझाईन आहे बघा, किती भारी दिसते. पर्यंत झालं तिथून आणि नळापर्यंतच घ्यायचं आहे तिथपर्यंत. हां मग घ्या ना मागं सरकून. का तुळशीचं काढावं लागेल ना बरं का. मागं सारखावं लागेल. हां मागं सारखावं लागेल. अगं मग ती लाईन येत नाही ना. हा करा तुमचं अडचणीत नको, ते व्यवस्थित आलं पाहिजे. आता हे झाड न काढता बरोबर असे बसवतील त्याच्यात, कारण ती अशी लाईन अशी आलेली बरोबर. हे झाड पण जाणार नाही असं. अजून हे पॅकिंग करायचं आहे. रोज ते येते असं भरून, पण पावसाचं काय पत्ता नसतं. आज तर 2 थेंब आले, 2-4 थेंब शिंतोडे पडले. कशा वाटतं फरशा? ठोकळे फरशाने ठोकळे. चला आता सगळं लॉक करून राहिले सिमेंटनी, तिकडून सिमेंटनी. हे झाड भारी हे केलं त्यांनी, काहीच हे न करता. आता डायरेक्ट असं पाणी पण देतं आहे ते बघ असं. आणि हे तुळशीसाठी केलेलं आहे, म्हणजे इथं असं तुळस ठेवता येईल आणि असं फेऱ्या मारण्यासाठी एवढे पुन्हा फरशा टाकलेल्या.